चला तर मंडळी, आज आपण थोडी वेगळी डाळ बनवूया. तर छान लागते ही डाळ आणि पौष्टिक पण खूप असते. तर ह्याच्यासाठी मी काय घेतले, इथे मी मुगाची डाळ घेतली आणि सगळे प्रमाण हे समप्रमाणात घेतल्यासारखं घेतले. हरभऱ्याची डाळ, ह्या डाळी माझ्या घरच्याच आहेत, आणि तुरीची डाळ. तर आता आपण ह्या सगळ्या डाळी एकत्र करून ह्याला छान असे धुवून घेऊया. डाळ धुवून मी इथे कुकरमध्ये त्याला ट्रान्सफर करून घेतले. तर बघा, आता याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत. कांदा, मी इथे एक कांदा घेतला चिरून, 2 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्यात 8-10 आणि टोमॅटो, 1 टोमॅटो, 1 कांदा, हिरवी मिरची आणि लसूण यांनाही आपण याच्यामध्येच मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेऊ. हळद पावडर, धने पावडर हे आपण याच्यामध्ये शिजतानाच टाकणार आहोत. 1-1.5 चमचा धने पावडर टाका आणि थोडीशी चिंच टाका, याच्याने टेस्ट एकदम छान येते. थोडंसं मीठ टाका, मीठ जास्ती नका टाकू, नंतरही आपण वाढवू शकतो. आता आपण याला मिक्स करून घेऊया. कुकरचं झाकण लावून मीडियम आणि हाय फ्लेमवर अशा 3 शिट्ट्या घेणार आहे. शिट्ट्या घेतल्याच्या नंतर आपली डाळ एकदम छान तयार होते. आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण तडक्याचं साहित्य तयार करून घेऊया. कारण आपल्याला याला फक्त छोट एक तडका द्यायचा, दुसरं काय नाही करायचं. तर इथे मी लसूण घेतले थोडासा तडक्यासाठी, कढीपत्ता, 2 लाल मिरची पण घेतले आणि अद्रक पण घेऊयात. अद्रक हे आपण ह्याच्यामध्ये किसून घालणार आहोत थोडंसं, त्याच्यामुळे आपण इथे 1 इंच अद्रक घेतले. आपण लसूण हा ठेचून नाही घ्यायचं आहे, तर याचे आपण असे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहे. याच्याने टेस्ट खूप छान येते लसणाची. तर आपण याला किसून घेऊया. आपली डाळ मस्त अशी शिजून तयार आहे. आता याला आपण एकजीव करून घेऊ. कुकरमधली डाळ मी ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे. बघा तुम्ही, एकदम छान अशी डाळ शिजली. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा इथेच सांबार मसाला टाकू, म्हणजे आपण पावभाजी मसाला, सांबार मसाला नाही सॉरी, पावभाजी मसाला टाकून घेऊया. आता आपण तडका तयार करून घेऊ. तर मी इथे तूप घेतले, तुम्ही तेलातही तडका देऊ शकता, पण तुपाच्या तडक्याने चव छान येते आणि मला पर्सनली तुपाचा तडका हा खूप आवडतो. त्याच्यामुळे मी इथे तूप घेतले, 2 चमचे तूप घेतले. तूप टाकले, याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी, आपली जिरे, लाल मिरची ह्या स्टेजला टाका, जेणेकरून ती एकदम छान फ्राय होईल. आता याच्यामध्ये थोडंसं अद्रक, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं एकत्र करून घ्या आणि हिंग पण टाका. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. थोडासा आपला पावभाजी मसाला आणि कलरसाठी थोडीशी लाल तिखट. ही लाल तिखट माझी तिखट नाही आहे, फक्त ही कलरसाठी मी यूज करते. तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर तुम्ही तिखटही करा. ही डाळ जी केली आपण ती लहान मुलांना पण एकदम छान अशी ही होती, म्हणून आपण जास्त तिखट नाही टाकत याच्यामध्ये. डाळीमध्ये कोथिंबीर टाकू आणि याच्यावरती आपण तडका टाकून घेऊ. आपली छान अशी डाळ तयार आहे. बघा तुम्ही, दिसायला पण एकदम छान दिसते आणि टेस्ट तर एकदम छान लागते. आता याच्यामध्ये मी मीठ नाही टाकलं, कारण मी टेस्ट करून पाहिलं होतं, तर माझं मीठ एकदम बरोबर होतं.
आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.